नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित फुंदे. आजचा दिवस आपला चौथा, योजना नंबर 4. आजची योजना आहे कांदा चाळ किंवा लसूण चाळ. आता एक लसूण चाळ एक नवीन चालू झालेली आहे आणि दोन्ही योजना एकच आहेत. कांदा चाळ पहिले एकच कांदा चाळ यायची. आता जवळपास याच्यामध्ये 5 प्रकारच्या कांदा चाळ आलेले आहेत. 5 टन, 10 टन, 15 टन, 20 टन आणि 25 टन. याच्यावर सरासरी 50% अनुदान आहे. म्हणजेच प्रति मेट्रिक टन 3,500 रुपये अनुदान दाखवते. म्हणजे जवळपास 25 टनाची जर कांदा चाळ आपण घेतली तर 1,60,367 रुपयापर्यंत आपल्याला अनुदान भेटतं. याच्यासाठी आपण कांदा उत्पादक शेतकरी असणे आवश्यक आहे. आता आपल्या सातबाऱ्यावर याच्यावर कांद्याची, लसणाची नोंद असणे आवश्यक आहे. पण आता आपण 10 गुंठे 20 गुंठे जर कांदा पेरत असतो तर आपण ती नोंद करत नाही. तर याच्यासाठी एक सोपा उपाय असा आहे की आपण 100 रुपये स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र सादर करावं लागते की मी मागील 3 वर्षापासून कांदा पेरत होतो आणि मला कांदा चाळीची आवश्यकता आहे. तरच ही कांदा चाळ घेतल्या जाते. त्याच्यानंतर याच्यासाठी आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, फार्मर ID आणि हा महा-DBTवरून अर्ज केला जातो. जर कास्टमध्ये असाल, अनुदान सारखंच आहे, पण कास्टमध्ये जर असाल तर महा-DBTवर अर्ज करताना SC ST यांनी आवश्यक जाती दाखला जोडावा. म्हणजे आपल्याला बाकीच्या योजना घेताना त्याच्यामध्ये फायदा होतो. SC STसाठी योजना जास्त आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला होतो.